कमळी व सरूला एकत्र पाहून राजन व अन्नपूर्णा आजीला बसला सर्वात मोठा धक्का। नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्याच्या अगोदर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता अन्नपूर्णा आजींसमोर सगळ्यात पहिलं तर सगळ्यात मोठं सत्य असं बाहेर येतं की तिला समजतं की मात्र कामिनी आणि रागिनी काहीतरी खुसफुस करतात। म्हणजेच आता कामिनी आणि रागिनीला हे समजलेलं असतं की कमळी ही राजनची मुलगी नाहीये। आणि ते सत्य समजतं कसं? कारण की राजन स्वतः कमळीला सांगत असतो की तू आता आईला सत्य सांगून टाक, कारण की किती दिवस तिला आपण खोटं बोलायचं, त्याच्यामुळे तू सत्य सांगून टाक बाळा। आणि तू आता इथून गेली तरी चालेल, आता इथून पुढे तुला कधी काही जरी मदत लागली तरी तू मला सांग, मी तुला कोणतीही मदत करायला तयार आहे। तर दुसरीकडे मात्र कमळी ठरवते की जर ह्या अवस्थेमध्ये जर मी अन्नपूर्णा आजींना सगळं सत्य सांगितलं तर काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण नंतर सांगूया। तर दुसरीकडे मात्र ऋषीसाठी आता मुलगी पाहायला नयनताराने काही फोटो आता आपल्या कमळीला दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की ऋषीला लवकरात लवकर लग्नासाठी तयार करण्याची जबाबदारी तुझी कमळी। तर आता तुम्हाला माहितीच आहे की कमळीचं देखील ऋषी सरांवरती हळूहळू प्रेम निर्माण झालेलं असतं। तर दुसरीकडे मात्र ऋषीला देखील कमळी आवडत असते, पण नयनताराला माहीत असतं की कमळीच्या मदतीनेच आपण मात्र ऋषीला लवकरात लवकर काही जरी झालं ना तरी पण मात्र लग्नासाठी तयार करू, पण कमळीसोबत कधीच लग्न तिचं व्हायचं नाही। तर आता अन्नपूर्णा आजींसमोर असं सत्य येतं की कामिनी आणि रागिनी अन्नपूर्णा आजींना सांगतात की कमळी ही राजांची मुलगीच नाही आहे, हेच आमच्याकडे याचे पुरावे देखील आहेत। तर त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी मात्र आता कमळीला म्हणते की एकदाच सांग कमळी की तू माझी नात आहे का नाही आहे। तर त्यावेळेस मात्र कमळी काहीच बोलत नाही, नात नाही म्हणून सांगते। तर अन्नपूर्णा आजीच्या कापल्या कमळीच्या कानाखाली मारते, पण त्याच्यानंतरच कहाणीमध्ये ट्विस्ट येतो। म्हणजेच पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आता ज्यावेळेस मात्र आपल्या गौरीला म्हणजेच आपल्या सरूला सगळं काही सत्य समजतं, त्यावेळेस मात्र सरू आता चक्क आपल्या कमळीला नयनताराच्या घरामध्ये भेटते आणि त्याच्यानंतर हे सगळं राजांना देखील समजतं। आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा आजींना देखील कळतं की गौरीची खरी मुलगी म्हणजेच कमळी ती एवढे दिवस ह्या घरामध्ये राहत होती, पण आता अन्नपूर्णा आजीने अपमान करून आपल्या कमळीला त्या घरातून बाहेर काढलेलं असतं। तर पुढे हेच पाहायचं आहे की आता कशा प्रकारे अन्नपूर्णा आजी परत कमळीला त्या घरामध्ये घेऊन येते, हे पाहणं रंजक ठरेल। तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। धन्यवाद।